नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा इंग्लिश मेंटॉर शिंदे सर आणि तुम्ही पाहत आहात माझं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे EMCC. मित्रांनो, सर्वप्रथमतः तुमच्या सगळ्यांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण ग्रामरचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण टॉपिक पाहणार आहोत. म्हणजे हा ग्रामरचा एक महत्त्वपूर्ण टॉपिक यासाठी मी म्हणतोय कारण बरेचसे विद्यार्थी असतात ज्यांना ग्रामरच्या बेसिक्स गोष्टीच माहीत नसतात आणि बेसिकच माहीत नसेल तर आपण बाकीचे टॉपिक्स कधीही करू शकणार नाही आहोत. कारण तुमच्या सगळ्यांना माहीतच असेल, कुठलीही इमारत ही तेव्हाच चांगल्या पद्धतीने उभी राहू शकते जेव्हा त्याचं फाउंडेशन हे स्ट्रॉंग असतं. आणि म्हणून मित्रांनो, आजचा हा जो टॉपिक आहे तो आपल्याला शिकवणार आहे की बेसिक्स आपल्या कशा पद्धतीने आपण परफेक्ट करायचे आहेत. तर चला मित्रांनो, आजच्या टॉपिकला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात प्रथमतः आपल्याला काय शिकायचंय, सब्जेक्ट म्हणजे काय आहे. सब्जेक्ट म्हणजे काय हे समजणं अत्यंत गरजेचं आहे. जर आपण सब्जेक्ट समजलंच नाही, सब्जेक्ट काय असतं हे कळलंच नाही, तर मग पॅसिव्ह वॉइस, क्वेश्चन टॅग किंवा इतर कितीतरी ग्रामरच्या टॉपिक्समध्ये आपल्याला अडचण येतात. म्हणून सब्जेक्ट पहिल्यांदा समजून घेऊया. मित्रांनो, सब्जेक्ट काय आहे? अ सब्जेक्ट इज द पर्सन, प्लेस, थिंग और आयडिया that performs the action or is being talked about in a sentence. मराठीमध्ये सांगतो, काय आहे सब्जेक्ट? सब्जेक्ट म्हणजे एक व्यक्ती असू शकतो, सब्जेक्ट म्हणजे एखादं ठिकाण असू शकतं, सब्जेक्ट म्हणजे एखादी वस्तू असू शकते किंवा सब्जेक्ट म्हणजे एखादी आयडिया असू शकते. आता ह्या सर्व घटक ऍक्शन करत असतात. काय करत असतात? ऍक्शन करत असतात. किंवा मग हे सर्व घटक काय आपल्याला दाखवलं जातं? बीइंग टॉक्ड अबाउट, म्हणजे ज्याबद्दल आपण वाक्यामध्ये बोलत असतो. म्हणजे सोप्या भाषेत ज्या घटकाबद्दल आपण वाक्यामध्ये बोलतो त्या घटकाला सब्जेक्ट म्हणायचं, किंवा वाक्यामध्ये जो घटक ऍक्शन करतोय त्या घटकाला आपण सब्जेक्ट म्हणायचं. हे तुम्हाला लक्षात आलं नसेल तर आपण अजून एक्झाम्पल्सच्या माध्यमातून याला समजून घ्यायचा प्रयत्न करूया. फॉर एक्झाम्पल, मी या ठिकाणी एक एक्झाम्पल घेतो. बघा, सब्जेक्ट म्हणजे काय आपण ऑलरेडी समजून घेतलेलं आहे, पण आपल्याला आता त्याचे एक्झाम्पल सुद्धा पाहणं गरजेचं आहे, त्याशिवाय आपल्याला ते समजणार नाही. मग पहिलं एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊया की राहुल प्लेज फुटबॉल. राहुल प्लेज फुटबॉल. आता या वाक्यामध्ये मित्रांनो बघा, आपला सगळ्यात पहिला क्रायटेरिया काय आहे सब्जेक्ट ओळखण्याचा? जो घटक आपल्या सेंटेन्समध्ये ऍक्शन करतो त्यालाच तर सब्जेक्ट म्हणायचंय. मग या वाक्यामध्ये बघा बरं, ऍक्शन कोण करतोय? राहुल. आणि म्हणून या घटकाला सब्जेक्ट म्हणायचं. आणि आणखी एक महत्वपूर्ण आणि एकदम सोपी गोष्ट सांगतो, वाक्यामध्ये सब्जेक्ट हा बऱ्याच वेळा, बहुतांश वेळेला सुरुवातीलाच आलेला असतो. ही पद्धतीने आपण सब्जेक्टला ओळखू शकतो. या वाक्यामध्ये बघा, राहुल ऍक्शन करतोय फुटबॉल खेळण्याची, म्हणून राहुल हा आपल्या वाक्याचा सब्जेक्ट आहे. आणखी एक एक्झाम्पल पहा. मीरा स्पीक्स स्पॅनिश. आता हे एक्झाम्पल बघा मित्रांनो, या वाक्यामध्ये स्पॅनिश ही भाषा बोलण्याची ऍक्शन कोण करत आहे? मीरा करत आहे. आणि मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की जो घटक आपल्या वाक्यामध्ये ऍक्शन करतोय त्याच घटकाला आपल्याला काय म्हणायचं? सब्जेक्ट म्हणायचं. म्हणून स्पॅनिश ही भाषा बोलण्याचं काम मीरा करत आहे, म्हणून मीरा ही आपली काय झालेली आहे? सब्जेक्ट झालेली आहे. या ठिकाणी सब्जेक्ट कोण आहे? तर मीरा आहे. आणि या ठिकाणी सब्जेक्ट कोण आहे? तर राहुल आहे. आणखी एक एक्झाम्पल घेतो मित्रांनो. बघा, या ठिकाणी पहा, आपण काय सांगितलंय? पर्सन, प्लेस, आयडिया ऑर थिंग, या सगळ्या गोष्टीचं या ठिकाणी मेन्शन करतो. आता मी सांगितलं की जिंतूर इज अ ब्युटिफुल सिटी. जिंतूर इज अ ब्युटिफुल सिटी. हे एक्झाम्पल बघा मित्रांनो,
या एक्झाम्पल मध्ये आता आपल्याला कुठल्याच पद्धतीची ऍक्शन पाहायला मिळणार नाही, कारण आपल्या सब्जेक्टचं डेफिनेशन काय, एकतर जो घटक वाक्यामध्ये ऍक्शन करतोय त्याला सब्जेक्ट म्हणायचं, किंवा मग ज्या घटकाबद्दल आपल्या वाक्यामध्ये बोललं जातं त्या घटकाला आपल्याला काय म्हणायचंय, सब्जेक्ट म्हणायचं. या वाक्यामध्ये आपण कोणत्या घटकाबद्दल बोलतोय, तर या वाक्यामध्ये बघा अ ब्युटिफुल सिटी हे कशाबद्दल वाक्य आहे, तर हे वाक्य आहे आपल्या जिंतूर बद्दल. मग ज्या घटकाबद्दल आपण वाक्यामध्ये बोलतो त्या घटकाला आपण सब्जेक्ट म्हणत असतो, आणि म्हणून जिंतूर हा जो घटक आहे या वाक्यामध्ये काय आहे, सब्जेक्ट आहे. हा घटक काय, सब्जेक्ट आहे. या ठिकाणी पाहिलं राहुल प्लेज फुटबॉल, यामध्ये राहुल ऍक्शन करत होता म्हणून तो सब्जेक्ट होता. मीरा स्पीक्स स्पॅनिश, या वाक्यामध्ये मीरा स्पॅनिश भाषा बोलण्याची ऍक्शन करत होती म्हणून मीरा सब्जेक्ट होती. या वाक्यामध्ये जिंतूर इज अ ब्युटिफुल सिटी, या वाक्यामध्ये व्हॉट इज ब्युटिफुल सिटी, तर जिंतूर म्हणजे आपण काय केलेलं आहे, जिंतूर बद्दल या वाक्यामध्ये माहिती दिलेली आहे म्हणून जिंतूर हा शब्द सब्जेक्ट झालेला आहे. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल, अनिकेत इज अ डॉक्टर. अनिकेत इज अ डॉक्टर. आता या वाक्यामध्ये मित्रांनो जरा लक्षात घ्या की या वाक्यामध्ये सुद्धा आपल्याला ऍक्शन पाहायला मिळणार नाही. केवळ आणि केवळ या वाक्यामध्ये तुम्हाला काय पाहायला मिळेल की आपण एका घटकाबद्दल माहिती देत आहोत. कोणाबद्दल माहिती देतोय आपण, तर आपण माहिती देत आहोत अनिकेत बद्दल, आणि असंही हा जो घटक आहे तो वाक्याच्या सुरुवातीला आलाय म्हणून आपल्याला अनिकेत काय असल्याचं ओळखायचंय, आपल्याला अनिकेत हा सब्जेक्ट आहे. अनिकेत काय आहे, आपला सब्जेक्ट आहे. तुम्हाला सब्जेक्ट मित्रांनो चांगल्या पद्धतीने समजला असेल मी अशी अपेक्षा करतो, आणि पुढील पार्टकडे आता वळूया आपण. यानंतर बघा मित्रांनो, दुसरा जो अत्यंत महत्वपूर्ण पार्ट आहे जो आपल्याला समजून घ्यायचा आहे तो आहे वर्ब. वर्बचं डेफिनेशन बघा काय सांगितलंय की अ वर्ब इज अ वर्ड दॅट शोज अन ऍक्शन. अ वर्ब इज अ वर्ड दॅट शोज अन ऍक्शन ऑर स्टेट इन अ सेंटेन्स. म्हणजे वर्ब हा एक असा शब्द असतो मित्रांनो जो वाक्यामध्ये आपल्याला ऍक्शन दाखवायचं काम करतो. आता केवळ ऍक्शनच दाखवतो का, तर नाही, हा शब्द आपल्याला वाक्यामध्ये स्थिती सुद्धा दाखवायचं काम करतो. कशा प्रकारे, तर ते आपण या ठिकाणी समजून घेऊया. बघा एक एक्झाम्पल मी या ठिकाणी घेतो. रोहन स्पीक्स इंग्लिश. रोहन स्पीक्स इंग्लिश. आता या वाक्यामध्ये जरा मित्रांनो बघा की या वाक्यामध्ये रोहन जो आहे मगाशी आपण शिकलोय, रोहनचा काय बरं काय असेल ग्रामर पार्ट हा, तर रोहन या वाक्यात ऍक्शन करतोय म्हणून आपण या घटकाला सब्जेक्ट म्हणणार. याला काय म्हणणार आपण, सब्जेक्ट म्हणणार. आता नंबर 2चा हा पार्ट काय असणार बरं मित्रांनो, हा पार्ट तुम्हाला काय सांगण्याचं काम करतोय, स्पीक्स म्हणजे बोलणे. बोलणे म्हणजे काय, ऍक्शन. आता जो शब्द आपल्याला वाक्यामध्ये ऍक्शन सांगायचं काम करतो त्यालाच आपण वर्ब असं म्हणत असतो. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी स्पीक्स हा सुद्धा एक काय आहे, वर्ब आहे, कारण तो शब्द आपल्याला ऍक्शन सांगायचं काम करतोय म्हणून आपण याला काय म्हणणार, वर्ब म्हणणार. आता मित्रांनो तुम्ही म्हणाल हा घटक काय आहे, तर हा घटक मित्रांनो मी तुम्हाला तेव्हा सांगेल ज्या वेळेला तो एक्सप्लेन करेल. म्हणून आता सध्या याच्या पुढे क्वेश्चन मार्क टाकूया आपण, आणि मी एक्सप्लेन केल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात येईल की हा ऑब्जेक्ट काय आहे ते मी सांगण्याच्या अगोदर तुम्हाला ओळखता येईल. तर मित्रांनो हे झालं एक एक्झाम्पल. अजून सुद्धा आपण एक एक्झाम्पल घेऊया. दुसरं एक्झाम्पल पाहूया आपण आता. प्रदीप asks a question. आता हे एक्झाम्पल बघा मित्रांनो, या एक्झाम्पल मध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. प्रदीप काय आहे, प्रदीप हा शब्द वाक्याच्या सुरुवातीला आलाय. हा एक क्रायटेरिया आपल्याला सांगतो की हा पार्ट काय आहे. दुसरा क्रायटेरिया काय की प्रदीप हा शब्द
या वाक्यात काय काम करतोय, तर या वाक्यामध्ये ऍक्शन करायचं काम करत आहे, म्हणून या शब्दाला आपण सब्जेक्ट म्हणणार. का म्हणायचंय सब्जेक्ट? कारण एक तर आपल्या वाक्यामध्ये सुरुवातीला आलेला शब्द त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो, एक तर सुरुवातीला आलेला शब्द ऍक्शन करत असतो म्हणून त्याला सब्जेक्ट म्हणायचंय, किंवा मग उर्वरित सर्व वाक्य त्या घटकाबद्दल दिलेलं असतं म्हणून त्याला सब्जेक्ट म्हणायचं. आणि या वाक्यामध्ये दोन क्रायटेरिया मॅच होतात. पहिला क्रायटेरिया वाक्याच्या सुरुवातीला आले म्हणून सब्जेक्ट म्हणायचं. दुसरा क्रायटेरिया या वाक्यामध्ये प्रदीप हा जो शब्द आहे तो आपल्याला ऍक्शन करत असल्याचं दाखवलं गेलंय म्हणून याला आपण म्हणणार सब्जेक्ट. पण मूळ मुद्दा आपला काय की आपल्याला समजायचे वर्ब काय आहे. या वाक्यामध्ये आस्क्स हा घटक आपल्याला काय सांगायचं काम करतोय हे मित्रांनो समजा. आस्क्स म्हणजे काय रे मित्रांनो? आस्क म्हणजे विचारणे. विचारणे हे काय आहे? एक ऍक्टिव्हिटी आहे, एक ऍक्शन आहे. आणि आपल्याला माहित आहे जो घटक आपल्याला कुठली तरी ऍक्शन दाखवायचं काम करतो त्या घटकाला आपण काय म्हणतो? वर्ब म्हणतो. आणि म्हणून आस्क हा शब्द आपला वर्ब आहे. हा काय शब्द आहे? आपला वर्ब आहे. आता उर्वरित हा प्रश्न पुन्हा एकदा आपण काय करूया, याला क्वेश्चन मार्क. हा स्पेशल पार्ट आहे जो आपण एक्सप्लेन करणार आहोत आणि मगच तुम्हाला ते लक्षात येईल. ठीक आहे, तुर्तास तुम्ही हे दोन घटक समजून चांगल्या पद्धतीने घेतलेले असावेत. पुन्हा एक एक्झाम्पल घेऊया मित्रांनो. प्रेम इज हंग्री. प्रेम इज हंग्री. आता बघा मित्रांनो, प्रेम इज हंग्री हे जे सेंटेन्स आहे या वाक्यामध्ये तुम्हाला काय पाहायला मिळेल? या वाक्याच्या सुरुवातीला जो आलेला घटक आहे, मी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला आलेला घटक बहुधा हा सब्जेक्ट असतो. नंबर 2, आपल्या वाक्य ज्या घटकाबद्दल दिलेलं आहे त्या घटकाला आपण सब्जेक्ट म्हणतो म्हणून याला आपण सब्जेक्ट म्हणणार. म्हणून याला आपण काय म्हणणार? सब्जेक्ट म्हणणार. बरोबर. आता नंबर 2चा हा जो शब्द तुम्हाला दिसतोय मित्रांनो हे आहे वर्ब. याला वर्ब का म्हणायचे मी तुम्हाला पहिल्यांदा समजून सांगतो. याला म्हणायचंय वर्ब. का म्हणायचंय? मगाशी मी सांगितलंय वर्ब काय असतं. वर्ब एक तर आपल्याला ऍक्शन सांगायचं काम करतं, नाहीतर मग वर्ब आपल्याला काय सांगतं? वर्ब आपल्याला स्टेट सांगायचं काम करतं. स्टेट म्हणजे राज्य वगैरे नाही बरं का. स्टेट म्हणजे स्थिती, सिच्युएशन, कंडिशन काय आहे हे सांगायचं काम करतं. आता या ठिकाणी पाहू शकता तुम्ही की प्रेम इज हंग्री. प्रेम इज हंग्री. प्रेम कसा आहे? उपाशी आहे. आता प्रेम उपाशी असणं ही काय आहे? एक स्थिती आहे. ही काय आहे? एक स्थिती आहे. प्रेम उपाशी आहे ही स्थिती आहे आणि ही स्थिती सांगायचं काम कोण करत आहे? इज करत आहे. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी आलेला हा जो शब्द आहे इज हे काय आहे? वर्ब आहे. ठीक आहे. आता या शब्दाला आपल्याला काय म्हणायचं हे सुद्धा आपण पुढच्या पार्ट मध्ये समजून घेणार आहोत. मला असं वाटतं तुम्हाला आता या ठिकाणी सब्जेक्ट समजलेला आहे, तुम्हाला वर्ब समजलेला आहे. आता पुढचा पार्ट आपल्याला समजून घ्यायचा आहे. बघा मित्रांनो, हा पुढचा आपला पार्ट आहे. आपल्याला शिकायचंय ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट समजणं सुद्धा तितकंच महत्वपूर्ण आहे. ऑब्जेक्ट काय असतं मित्रांनो? अन ऑब्जेक्ट इज अ पर्सन, प्लेस, थिंग ऑर आयडिया दॅट रिसिव्हज द ऍक्शन ऑफ द वर्ब. आता मित्रांनो पुन्हा एकदा तेच ऍक्शन. आपलं ऑब्जेक्ट काय आहे? एक तर ते काय असतं? एक तर ते पर्सन आहे, एक तर ते प्लेस आहे, एक तर थिंग आहे किंवा आयडिया आहे. पर्सन आहे, प्लेस आहे, थिंग आहे किंवा मग आयडिया आहे. आणि महत्वाचं म्हणजे हे काय काम करतं वाक्यामध्ये, म्हणजे त्याचं फंक्शन काय आहे, हे सब्जेक्ट न केलेल्या ऍक्शनला रिसीव्ह करायचं काम करतं. म्हणजे थोडक्यात काय आपण म्हणू शकतो की सब्जेक्टने एखादी ऍक्शन केली तर त्याला सहन करायचं काम करतं. त्याला काय करायचं काम करतं? सहन करायचं काम करतं. त्याला रिसीव्ह करायचं काम करतं. त्याला प्राप्त करण्याचं काम करतं. ठीक आहे, याला आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तसं पाहिलं तर आपलं जे ऑब्जेक्ट आहे त्याचे दोन प्रकार आहेत मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, एक आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि दुसरा आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि मग इनडायरेक्ट ऑब्जेक्ट समजून सांगतो. आता सगळ्यात पहिल्यांदा बघा, मी दोन वेगवेगळी एक्झाम्पल्स घेतो. अजय gives me money. अजय गिव्स मी मनी. आता हे एक्झाम्पल मित्रांनो जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा. मी अगोदर ज्या ज्या गोष्टी तुम्हाला समजून सांगितल्या
त्या पुन्हा एकदा रिवाइज सुद्धा करणार आहे। या ठिकाणी हा शब्द काय असेल, हा शब्द काय असेल, आता तुम्ही पाहू शकता या वाक्यात सुरुवातीला आलाय नंबर 1 चा क्रायटेरिया, नंबर 2 या वाक्यामध्ये ऍक्शन करणारा घटक सुद्धा हाच आहे, म्हणून याला काय म्हणणार आपण, सब्जेक्ट। हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेलं आहे, बरोबर। त्यानंतर नंबर 2 मित्रांनो हे काय आहे, गिव्स। वाक्यामध्ये ऍक्शन दाखवणारा दर्शवणारा जो शब्द आहे त्याला आपण वर्ब म्हणतो, हे मागेच आपण शिकलोय, म्हणून याला आपण काय म्हणणार, वर्ब। आता बघा मित्रांनो, आता आलोय आपण महत्वाच्या मुद्द्यावर। आता या ठिकाणी 2 घटक उरलेत मित्रांनो, एकतर मी आणि एकतर मनी। मगाशी आपण क्वेश्चन मार्क मारला होता, बरोबर, आणि मी सांगितलं होतं की तुम्हाला तो क्वेश्चन मार्क काय आहे ते पुढच्या टॉपिक मध्ये समजणार आहे, पुढच्या टॉपिक म्हणजे पुढच्या स्लाइड मध्ये समजणार आहे। आता या ठिकाणी मी आणि मनी ही दोनही शब्द जे आहेत ती आहेत तुमची ऑब्जेक्ट। हेही तुमचं ऑब्जेक्ट आहे आणि हा शब्द सुद्धा तुमचा ऑब्जेक्ट आहे। पण आता आपल्याकडे ऑब्जेक्ट आहेत 2 टाईपचे, एक आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट, एक आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट। डायरेक्ट ऑब्जेक्टला कसं ओळखायचं किंवा डायरेक्ट ऑब्जेक्टचं काम काय वाक्यामध्ये, सब्जेक्टनं थेट केलेली ऍक्शन, डायरेक्ट केलेली ऍक्शन जो घटक रिसीव्ह करतो त्या घटकाला आपण काय म्हणतो, डायरेक्ट ऑब्जेक्ट। कसं ओळखायचं आता बरं, आपल्याला ओळखायचं कसं डायरेक्ट ऑब्जेक्ट, हे एक सोपी ट्रिक आहे मित्रांनो। मी इकडे लिहितो म्हणजे तुम्हाला पद्धतशीररित्या तुम्हाला ओळखू येईल। जेव्हा आपण वाक्यातील क्रियापद हा जर शब्द तुम्हाला मराठीमध्ये समजत नसेल तर ब्रॅकेटमध्ये मी इकडे वर्ब टाकतो। आता जेव्हा आपण वाक्यातील क्रियापदाला काय करतो रे, वाक्यातील क्रियापदाला व्हॉटने प्रश्न विचारतो, तेव्हा येणारे जे उत्तर आहे, काय असतं, येणारे उत्तर मित्रांनो, येणारे उत्तर हे डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं, हे डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं। आता याचं एक्झाम्पल घेऊन चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करूया। इथं सुद्धा एक एक्झाम्पल दिले, याला सुद्धा आपण समजण्याचा प्रयत्न करूया। अजय गिव्स, अजय देतो। आपण याला प्रश्न करूया, गिव्सला अजय देतो, तर काय देतो मित्रांनो, अजय काय देतो आपल्याला, याला जर आपण असा प्रश्न विचारला, व्हॉट, अजय देतो, काय देतो, व्हॉट, अजय गिव्स व्हॉट, तर आन्सर काय येणार मित्रांनो, मी येणार का, नाही। अजय काय देतो, मनी देतो, पैसे देतो, आणि म्हणून काय या प्रश्नाचं उत्तर मनी बनतंय, आणि म्हणून हा जो शब्द आहे तो आहे आपला डायरेक्ट ऑब्जेक्ट। काय आहे, डायरेक्ट ऑब्जेक्ट, हा आहे आपला मित्रांनो डायरेक्ट ऑब्जेक्ट। तुम्हाला लक्षात आलं असेल। पुन्हा दुसरं एक एक्झाम्पल घेऊया जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून येईल। आता या ठिकाणी परत देतो की शी टेल्स मी अ हॉरर स्टोरी, शी टेल्स मी अ हॉरर स्टोरी। आता या वाक्यामध्ये मित्रांनो जरा समजून घेण्याचा प्रयत्न करा। सुरुवातीला आलेला घटक आणि ऍक्शन करणारा घटक हा सब्जेक्ट आहे, मी याला सब्जेक्ट बनवतो। वाक्यात ऍक्शन दाखवणारा शब्द ऑलरेडी आपण समजलोय, वर्ब आहे, म्हणून हा आपला वर्ब झाला मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो वाक्यामध्ये सब्जेक्ट न केलेल्या ऍक्शनला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या स्वीकारणारा घटक हा ऑब्जेक्ट असतो, म्हणून या ठिकाणी हा एक शब्द आहे मी, ठीक आहे। म्हणजे हा जो शब्द तुम्हाला दिसतोय मी, आणि त्याचबरोबर हा जो दिसतोय तुम्हाला शब्द स्टोरी, हे 2 आहेत मित्रांनो आपले ऑब्जेक्ट। हे 2 काय आहेत आपले ऑब्जेक्ट। पण आपल्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट कसं ओळखायचं हे शिकायचंय,
मग यामध्ये आपण काय करणार, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं आपल्याला काय करायचंय, आपलं जे मेन वर्ब आहे त्याला प्रश्न विचारायचा आहे. कशानं विचारायचा प्रश्न, व्हॉटनं. आपण याला काय करूया, हे आपलं मेन वर्ब कुठलं आहे आपलं, या ठिकाणी मी अशा पद्धतीचं ॲरो दाखवतो मित्रांनो. ठीक आहे, आपलं मेन वर्ब आहे टेल्स, याला प्रश्न विचारूया आपण कशाने, व्हॉटने. आपण विचारूया क्वेश्चन व्हॉटने. शी टेल्स व्हॉट, शी टेल्स व्हॉट, ती सांगते, काय सांगते मित्रांनो, ती सांगते स्टोरी, ती सांगते स्टोरी. ठीक आहे, म्हणून हा जो स्टोरी शब्द आहे तो आपला डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. काय आहे मित्रांनो, तो शब्द आपला डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. तो शब्द आपला डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. तुम्हाला मित्रांनो डायरेक्ट ऑब्जेक्ट हे चांगल्या पद्धतीने समजलेलं असावं. 2 एक्झाम्पल्स दिलेले आहेत, पुन्हा एकदा वाटलं समजून सांगतो. अजय गिव्ज मी मनी, अजय गिव्ज मी मनी या वाक्यामध्ये अजय सब्जेक्ट आहे, गिव्ज वर्ब आहे, आणि याच वर्बला आपण काय ना प्रश्न विचारला तर मिळणारं जे उत्तर आहे ते आहे आपलं डायरेक्ट ऑब्जेक्ट. पहा, अजय गिव्ज, त्याला क्वेश्चन केला व्हॉट, या व्हॉट प्रश्नाचं उत्तर आहे मनी, म्हणून मनी हे आपलं डायरेक्ट ऑब्जेक्ट झालं. दुसरा प्रश्न पहा मित्रांनो, दुसरं जे एक्झाम्पल आहे, शी टेल्स मी अ हॉरर स्टोरी. या वाक्यामध्ये वाक्याच्या सुरुवातीला आले आणि ऍक्शन करतोय, म्हणून हा शब्द शी जे आहे ते आहे आपलं सब्जेक्ट. वाक्यात ऍक्शन दाखवणारा शब्द आहे टेल्स, म्हणून ते झालं आपलं वर्ब. आणि वाक्यामध्ये ज्या वेळेला आपण मेन वर्बला प्रश्न विचारला व्हॉटनं, शी टेल्स म्हणजे ती सांगते, काय सांगते, तर याचं उत्तर मित्रांनो येतं आपल्याला स्टोरी, म्हणून स्टोरी हा जो शब्द आहे तो आहे आपलं डायरेक्ट ऑब्जेक्ट. ते काय आपलं डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. आता तुम्ही हे प्रश्न विचारू शकता कदाचित, काय आहे हे अ हॉरर काय आहे, अ हॉरर काय आहे मित्रांनो, तर हे अ हॉरर ऍक्च्युअली काय आहे तर ऍडजेक्टिव्ह आहे. काय आहे ते ऍडजेक्टिव्ह आहे, पण तो पार्ट आपला वेगळ्या टॉपिकमध्ये आपण एक्सप्लेन करूया. सध्या आपण सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट समजून घेणार आहोत. आता तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट ऑब्जेक्ट समजले असावं अशी मी अपेक्षा करतो, आणि आता तुम्हाला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट काय असतं ते समजून सांगतो. मित्रांनो, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे सब्जेक्टने केलेल्या ऍक्शनला अप्रत्यक्षपणे स्वीकारणारा शब्द, अप्रत्यक्षपणे स्वीकारणारा शब्द किंवा घटक म्हणजेच काय, म्हणजेच इनडायरेक्ट ऑब्जेक्ट होय. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट होय. आता मित्रांनो तुम्हाला हे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, एक एक्झाम्पल घेतो ज्यामुळे तुम्हाला ते अधिक जास्त समजेल. आता मी प्रश्न घेतोय की दे आस्क मी अ क्वेश्चन. आता या वाक्यामध्ये मित्रांनो जरासं समजून घेण्याचा प्रयत्न करा. बघा बरं, इकडे सुरुवातीला आलेला शब्द दे, सुरुवातीला आलाय आणि ऍक्शन करतोय म्हणून सब्जेक्ट. 2 नंबरला आलेला शब्द आपल्याला ऍक्शन दाखवतोय, विचारण्याची ऍक्शन, म्हणून झालं हे वर्ब. त्यानंतर आपल्याकडे 2 घटक उरलेत, एक मी आणि एक क्वेश्चन. एक मी हा शब्द आहे, एक क्वेश्चन हा शब्द आहे. आता तुम्हाला डायरेक्ट ऑब्जेक्ट कसं ओळखायचं हे ऑलरेडी कळालेलं आहे. आपण ज्या वेळेला मेन वर्बला आस्कला जर क्वेश्चन विचारला व्हॉटने, दे आस्क व्हॉट, ते मला विचारतात, पण काय विचारतात तर क्वेश्चन, हे उत्तर होतंय व्हॉटचं, म्हणून आपण याला म्हणणार डायरेक्ट ऑब्जेक्ट. याला काय म्हणणार आपण, डायरेक्ट ऑब्जेक्ट. आता तसं पाहिलं तर तुम्हाला जर डायरेक्ट ऑब्जेक्ट ओळखता आलं तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट ओळखणं तर फारच सोपं आहे. एकच शब्द उरलाय, पण असं प्रत्येक वेळेला एकच शब्द उरेल तुमच्या वाक्यात असं सांगता येत नाही, म्हणून आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट ओळखायचं कसं हे शिकणं गरजेचं आहे. बघा, आता इनडायरेक्ट ऑब्जेक्ट ओळखण्यासाठी मित्रांनो आपल्याला काय करावं लागेल, जेव्हा आपण
वाक्यातील 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 वर्बला वाक्यातील वर्बला whom म्हणजे काय रे मराठीमध्ये कोणाला, म्हणजे काय कोणाला ने प्रश्न करतो, ने प्रश्न करतो, प्रश्न करतो तेव्हा येणारे उत्तर, तेव्हा येणारे उत्तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. पहा मित्रांनो, काय नियम काय आपला, जेव्हा आपण वाक्यातील वर्बला whom म्हणजेच कोणाला या प्रश्नार्थीमध्ये हे प्रश्नदर्शक शब्दाने प्रश्न करतो तेव्हा येणारे उत्तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असते. आता मी तुम्हाला त्याचे काही एक्झाम्पल्स देतो, हे तुम्हाला समजलेले असावे. सब्जेक्टने केलेल्या ऍक्शनला अप्रत्यक्षपणे स्वीकारणारा शब्द किंवा घटक म्हणजेच इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि या ठिकाणी हेही समजलं असेल तर मी या ठिकाणी थोडंसं आपल्याकडे जागा नसल्यामुळं इरेज करतो, जेणेकरून मला एक्झाम्पल्स देता येतील. ओके, बघा मित्रांनो, आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स देण्याचा प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेऊया परत एकदा. प्रेरित सेंड्स मी an ईमेल. पाहू शकता मित्रांनो, प्रेरित सेंड्स मी एन ईमेल हे एक एक्झाम्पल आहे. या वाक्यामध्ये पहा, सुरुवातीला आलेला घटक, पहिले क्रायटेरिया सुरुवातीला आलाय आणि ऍक्शन करतोय म्हणून सब्जेक्ट, म्हणून हे झालेलं आहे आपलं सब्जेक्ट. नंबर 2 मित्रांनो, सेंड्स ही एक ऍक्शन आहे म्हणून याला म्हणायचं वर्ब. काय म्हणणार आपण याला, वर्ब म्हणणार. त्यानंतर मित्रांनो आपल्याकडे उरले 2 शब्द, एक तर मी आणि दुसरं ईमेल. एक शब्द मी आहे, दुसरा शब्द ईमेल आहे, तिसराही आहे आपल्याकडे अँड ऑब्विसली ते आर्टिकल आहे, ते आपण नेक्स्ट टॉपिक मध्ये शिकणारच आहोत. पण ह्या 2 घटकामध्ये आपल्याला ओळखायचं डायरेक्ट कुठलं, इनडायरेक्ट कुठलं. मी अगोदरच सांगितलं तुम्हाला, जेव्हा आपण वाक्यातील क्रियापदाला व्हॉटने प्रश्न विचारतो तेव्हा येणारे उत्तर हे डायरेक्ट ऑब्जेक्ट असते. काय ना प्रश्न विचारा म्हणजे व्हॉटने क्वेश्चन विचारूया आपण सेंड्सला. प्रदीप प्रेरित सेंड्स, प्रेरित पाठवतो. काय पाठवतो, आपल्याला प्रेरित पाठवतो ईमेल, प्रेरित पाठवतो ईमेल, म्हणून हे आपलं डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. काय आहे हे, डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. तसं जर पाहिलं तर हे जर डायरेक्ट ऑब्जेक्ट असेल तर हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, हे तर स्पष्ट आहे. पण तरी सुद्धा आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्टला कसं ओळखायचं, मगाशी मी लिहून देखील दिलं होतं, पण आता ऐकण्याचाच प्रयत्न करा की जेव्हा आपल्याला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट ओळखायचं असतं तेव्हा आपण काय करत असतो, आपलं जे मेन वर्ब आहे त्याला WHOM म्हणजे whom म्हणजेच कोणाला या शब्दाने प्रश्न विचारतो आणि येणारं जे उत्तर असतं तेच काय असतं मित्रांनो, आपलं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. तर चला आपण प्रश्न विचारून बघूया. प्रेरित सेंड्स, प्रेरित पाठवतो. काय पाठवतो, ईमेल. कोणाला, प्रेरित ईमेल पाठवतो, पण कोणाला, कोणाला हा प्रश्न विचारल्यानंतर येणारं जे उत्तर आहे ते आहे मी, मी म्हणजे मला, आणि म्हणून हा जो घटक आहे तो आपला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. काय मित्रांनो, हा घटक आपला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. वर दिलेल्या प्रश्नामध्ये सुद्धा समजून घ्यायचा प्रयत्न करा मित्रांनो. इथे ऑब्जेक्ट एवढंच दिले, तर ह्या सेंटेन्स मध्ये सुद्धा आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कसं ओळखायचं पहा. अजय सुरुवातीला आलाय, ऍक्शन करायचं काम करतोय म्हणून सब्जेक्ट. गिव्स हे ऍक्शन आहे म्हणून काय केलंय आपण त्याला, ते वर्ब आहे. त्यानंतर मी आणि मनी हे 2 घटक काय आहेत, ऑब्जेक्ट आहेत. आपण जर विचारलं अजय गिव्स मनी, अजय पैसे देतो, पण आपण प्रश्न केला कोणाला देतो, अजय पैसे कोणाला देतो, अजय पैसे
कोणाला देतो म्हणजेच whom हा जर आपण प्रश्न विचारला तर येणारं उत्तर काय? अजय पैसे देतो कोणाला? मला. म्हणून हे झालं आपलं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. कुठलं ऑब्जेक्ट आहे हे? तर हे आपलं ऑब्जेक्ट आहे इनडायरेक्ट. आपलं ऑब्जेक्ट आहे हे इनडायरेक्ट. मला असं वाटतं तुम्हाला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट समजलं असेल, तरी सुद्धा एकदा शॉर्टमध्ये परत सांगतो. जेव्हा आपण क्रियापदाला काय ने प्रश्न विचारतो म्हणजे व्हॉट ने क्वेश्चन विचारतो, त्यावेळेला येणारे उत्तर हे डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. जेव्हा आपण आपल्या सेंटेन्स मधील वर्बला whom म्हणजेच कोणाला या शब्दाने प्रश्न विचारतो, तेव्हा येणारं जे उत्तर असतं ते काय असतं? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. अपेक्षा आहे तुम्हाला हे समजलं असेल. आता चला पुढे. आत्ता अत्यंत महत्वपूर्ण, बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना असं वाटतं की सब्जेक्ट आणि वर्ब याच्यानंतर आलेला जो शब्द असतो तो ऑब्जेक्ट असतो, आणि म्हणून आपण फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा काय पाठ केलेलं असतं? सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. पण असं नाहीये. इट इज नॉट द केस ऑल द टाइम. नेहमी शेवटी वर्बच्या नंतर आलेला जो शब्द आहे हा नेहमीच ऑब्जेक्ट नसतो. तर तो काय असू शकतो मित्रांनो? तो शब्द असू शकतो आपला कॉम्प्लिमेंट. आणि मग मित्रांनो आपल्याला समजून घ्यावं लागेल मग कॉम्प्लिमेंट असतं तरी काय. तर बघा या ठिकाणी डेफिनेशन दिली आहे तुम्हाला. अ कॉम्प्लिमेंट इज अ वर्ड or group of words that completes the meaning of the subject or object in a sentence. म्हणजे कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? एक तर तो एक शब्द असतो किंवा मग शब्दाचा समूह असतो जो आपल्या वाक्यात दिलेल्या सब्जेक्टची किंवा मग ऑब्जेक्टची मीनिंग आपल्याला सांगायचं काम करतो, म्हणजे पूर्ण मीनिंग सांगायचं काम करतो. आता मित्रांनो या कॉम्प्लिमेंटचे सुद्धा दोन टाईप आहेत, एक तर सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. पण सगळ्यात अगोदर कॉम्प्लिमेंट काय असतं हे तर समजून घेऊया. पहा एक एक्झाम्पल घेतो मित्रांनो. या ठिकाणी मेघा इज अ डॉक्टर. मेघा इज अ डॉक्टर. आता मित्रांनो बघा हे जे सेंटेन्स आहे आपण सुरुवातीला समजून घेऊया जरा. मेघा वाक्याच्या सुरुवातीला आली आहे म्हणून, आणि वाक्य मेघाबद्दल आहे म्हणून आपण तिला सब्जेक्ट म्हणूया. हे झालं आपलं सब्जेक्ट. आता नंबर 2 मित्रांनो, या ठिकाणी स्टेट दाखवायचं काम करणार. ऍक्शन तर अजिबात नाहीये या वाक्यामध्ये 100%. मग हे इज हा शब्द आपल्याला काय दाखवतोय? स्टेट दाखवतोय, म्हणजे स्थिती, कंडिशन, सिच्युएशन दाखवायचं काम करतोय, म्हणून हे वर्ब झालेला आहे. आणि हा शब्द काय आहे मित्रांनो? बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना सब्जेक्टच्या नंतर वर्ब आणि वर्बच्या नंतर ऑब्जेक्ट असंच वाटतं, पण हा घटक आपला अजिबात ऑब्जेक्ट नाहीये. मग कसं काय बरं तो ऑब्जेक्ट का नाहीये? तो कॉम्प्लिमेंट आहे. तर कसं काय ओळखायचं मग कॉम्प्लिमेंट आहे म्हणून? तर पहा जरा, हा जो शब्द आहे मित्रांनो हा मेघा आणि डॉक्टर हे दोन वेगळी वेगळी घटक आहेत का? नाही. म्हणजे आपण जर सोप्या भाषेत सांगितलं मेघा प्लस डॉक्टर इक्वल्स टू किती? 1 की 2? तसं पाहिलं तर तुम्ही दोन शब्द म्हणून पाहिलं तर 2 उत्तर येईल. पण मेघा आणि डॉक्टर हे दोन वेगळे घटक आहेत का मला सांगा. काय उत्तर देणार तुम्ही? मेघा आणि डॉक्टर हे एकच व्यक्ती आहेत. मेघाच डॉक्टर आहे आणि डॉक्टरच मेघा आहे, म्हणून मेघा प्लस डॉक्टर इक्वल्स टू 1. म्हणून हे कॉम्प्लिमेंट आहे. सोप्या भाषेत जर सांगायचंय काय तर मेघाचंच नाव दुसरं काय आहे? डॉक्टर आहे. म्हणजे कॉम्प्लिमेंट काय करायचं काम करतो? या वाक्यामध्ये आपल्या सब्जेक्टला डिस्क्राईब करण्याचं काम करतोय. म्हणजे थोडक्यात मराठीत जर सांगायचं झालं तर आपला कॉम्प्लिमेंट या वाक्यातील सब्जेक्टचं वर्णन करायचं काम करतोय. बरोबर. मेघा डॉक्टर आहे तर डॉक्टर हा शब्द मेघाला वर्णन करतोय. आणखी दुसरं वेगळं काय करतोय का? नाही. आता मी तुम्हाला एक अजून एक्झाम्पल देतो ज्या वाक्यामध्ये तुम्हाला कॉम्प्लिमेंट आणि ऑब्जेक्ट या दोघांमधला क्लिअर कट फरक कळेल. पहा मी थोडक्यात हे खालची पार्ट्स मोडतो जेणेकरून आपल्याला थोडीशी एक्झाम्पलसाठी जागा मिळेल. पहा एक वाक्य छोटस आणि एवढं पारंपरिक वाक्य आहे जे अनेक शिक्षक देतात. पहा आय इट अन ऍपल.
आय इट ॲन ॲपल. मुद्दामहून सोपं वाक्य घेतले जेणेकरून तुम्हाला समजेल. बघा आता मित्रांनो, या वाक्यातला सुरुवातीला आलेला शब्द आणि ऍक्शन करणारा शब्द तुम्हाला आता समजायला लागलेला आहे. हा असतो आपला सब्जेक्ट. हा झालाय आपला सब्जेक्ट. 2 नंबरचा हा जो शब्द आहे इट मित्रांनो, हा आपल्याला ऍक्शन सांगतोय, दाखवतोय, दर्शवतोय, म्हणून याला काय म्हणणार आपण, वर्ब. इथपर्यंत तर तुम्हाला कळलेलंच आहे. पण हा तिसरा शब्द ऑब्जेक्ट आहे की कॉम्प्लिमेंट आहे? आता बघा मित्रांनो, आय म्हणजे मी आणि ऍपल, मी आणि ऍपल एकच घटक आहेत की वेगळे वेगळे घटक आहेत? बरं, आय म्हणजे मी, आय म्हणजे मी, आणि ऍपल म्हणजे परत वेगळा घटक, ऍपल म्हणजे वेगळा घटक. उत्तर किती येईल बरं मित्रांनो? 2 ना. मी एक वेगळा घटक आहे, सफरचंद हा देखील वेगळा घटक आहे. हे 2 वेगळे वेगळे घटक आहेत. म्हणून जेव्हा केव्हा तुम्हाला तिसरा शब्द क्रियापदानंतर आलेला हा शब्द सब्जेक्ट पासून वेगळा असेल तेव्हा त्या सब्जेक्टला तुम्ही ऑब्जेक्ट म्हणणार. आणि इथे पाहू शकता, मेघा इज अ डॉक्टर या वाक्यामध्ये डॉक्टर हा शब्द मेघापासून वेगळा नाहीये. या उलट डॉक्टर हा शब्द मेघाबद्दलच अधिकची माहिती देतोय, त्याला त्या शब्दाला वर्णन करायचं काम करतोय. म्हणून हा जो शब्द आहे हा ऑब्जेक्ट नसून तो आहे आपला कॉम्प्लिमेंट. मी इकडे लिहितो, हा शब्द झाला ऑब्जेक्ट, पण हा शब्द ऑब्जेक्ट नसून हा शब्द तुमचा कॉम्प्लिमेंट आहे. मेगा इज अ डॉक्टर हे तुम्हाला कळालंच असेल. आता हे जर तुम्हाला कळालं असेल तर आता कॉम्प्लिमेंट सुद्धा 2 प्रकारचे आहेत, एक सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि दुसरं ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. हे समजून घेऊया पहिल्यांदा सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट काय. जर तुम्हाला कॉम्प्लिमेंट समजला असेल ना मित्रांनो, तर खूप सहज तुम्हाला दोनही टाईप समजणार आहेत. ते कसं, जर मित्रांनो तुमचा कॉम्प्लिमेंट हा सब्जेक्ट विषयी माहिती सांगत असेल तर तो तुमचा सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट, आणि जर तुमचा कॉम्प्लिमेंट ऑब्जेक्ट विषयी माहिती सांगत असेल तर अर्थातच ओळखलं तुम्ही बरोबर, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. कसं ते आपण समजून घेऊया ना. पहा, सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी एक एक्झाम्पल घेतो मी. पहा, राधा इज एक्सपर्ट. राधा इज एक्सपर्ट. आता कोणत्या विषयात एक्सपर्ट आहे ते फार मोठं वाक्य घेणार नाही आहोत आपण, जेणेकरून तुमचं गोंधळ म्हणजे तुमचा गोंधळ उडू नये, कन्फ्युजन होऊ नये. आता बघा मित्रांनो, राधा ही काय आहे मित्रांनो, ही आहे सब्जेक्ट, बरोबर. पुन्हा पुन्हा ते शब्द आपल्याला समजायला मिळत आहेत. राधा सुरुवातीला आली आहे आणि राधाबद्दल हे वाक्य आहे म्हणून ते झालं सब्जेक्ट. इज तुम्हाला कळलेलं आहे मित्रांनो, वर्ब आहे. पुन्हा पुन्हा मी एक्सप्लेन काय करणार नाही, वर्ब तुम्हाला कळले. पण आता हे एक्सपर्ट ही माहिती कोणाची आहे मित्रांनो, राधाचीच तर माहिती आहे. राधालाच वर्णन करत आहे हा शब्द, म्हणून हा कॉम्प्लिमेंट आहे. हे कॉम्प्लिमेंट आहे हे तुम्हाला कळलंय, पण हा कॉम्प्लिमेंट कोणता आहे हे कळायचं बाकी आहे, बरोबर. आता या वाक्यामध्ये एक्सपर्ट हे राधाबद्दल आहे आणि राधा काय आहे, सब्जेक्ट. मग हे कॉम्प्लिमेंट सुद्धा काय असणार आहे, अर्थातच सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असणार आहे. म्हणून हे कॉम्प्लिमेंट आहे आणि कोणतं कॉम्प्लिमेंट आहे, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे. नाही कळलं का? बघा, राधा सब्जेक्ट आणि हे जर कॉम्प्लिमेंट असेल, राधाविषयी माहिती आहे म्हणून ते काय झालं, राधा सब्जेक्ट म्हणून सब्जेक्ट, एक्सपर्ट कॉम्प्लिमेंट म्हणून ते कॉम्प्लिमेंट झालं, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. नाही समजलं हरकत नाही, पुन्हा एक एक्झाम्पल घेऊया आपण. पिझ्झा इज टेस्टी. पिझ्झा इज टेस्टी. बघा मित्रांनो, आता हा शब्द काय झाला, पिझ्झा सब्जेक्ट, पिझ्झा सब्जेक्ट आहे हे तर कळलेलंच आहे तुम्हाला, हे वर्ब आहे. आता टेस्टी काय आहे, टेस्टी काय आहे मित्रांनो, हे ऍडजेक्टिव्ह आहे, ऍक्च्युअली ऍडजेक्टिव्ह, पण ते काय करतंय आपल्याला पिझ्झा बद्दल अधिक माहिती सांगते, पिझ्झा बद्दल माहिती सांगत आहे, पिझ्झाला वर्णन करायचं काम करते, म्हणून हे आहे कॉम्प्लिमेंट. हे काय आहे, कॉम्प्लिमेंट आहे. कारण
पिझ्झा आणि टेस्टी हे काही दोन वेगळे घटक नाही आहेत, ते एकच घटक आहेत. उलट टेस्टी हा शब्द पिझ्झाला वर्णन करायचं काम करतोय, म्हणून ते कॉम्प्लिमेंट आहे. पण पिझ्झा हा शब्द काय ऑब्जेक्ट आहे का? नाही, ते आहे सब्जेक्ट. म्हणूनच हा कॉम्प्लिमेंट कुठला आहे आपला? सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे. कुठला कॉम्प्लिमेंट आहे आपला? हा आहे आपला सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. अपेक्षा करतो हे तुम्हाला समजलं असेल. जर हे तुम्हाला समजलं असेल तर शेवटचं जे राहिले आपलं ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट हे समजून घेऊया आपण. आता ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट मी या अगोदर सुद्धा सांगितलं की जे कॉम्प्लिमेंट आपल्याला ऑब्जेक्ट विषयी माहिती देतं त्याला आपण काय म्हणायचं? ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. पहा, एक्झाम्पल्स थ्रू आपण समजून घेऊया. वी selected Raju as captain. बघा मित्रांनो, वी सुरुवातीला आलंय, हे सब्जेक्ट आहे. हे सब्जेक्ट आहे मित्रांनो. सिलेक्टेड तुम्हाला कळलंच असेल, सिलेक्शन ही एक ऍक्शन आहे म्हणून हे आहे वर्ब. राजू काय आहे मित्रांनो? राजू काय? वी जर सब्जेक्ट असेल, सिलेक्टेड हे वर्ब असेल आणि राजू आणि वी हे दोन सारखे सुद्धा नाहीयेत म्हणून हे कॉम्प्लिमेंट तर अजिबात नाहीये. राजू हा वेगळा घटक आहे, राजू हा वेगळा घटक आहे आणि वी हा वेगळा घटक आहे म्हणून कॉम्प्लिमेंट असण्याचे चान्सेस अजिबातच नाहीत. हा घटक आहे आपला ऑब्जेक्ट. काय आहे हा घटक आपला? ऑब्जेक्ट. बरोबर. आणि आता मला सांगा मित्रांनो, हे कॅप्टन ही जी माहिती आहे, कॅप्टन ही जी माहिती आहे ही सब्जेक्ट बद्दल आहे की राजू बद्दल आहे? ऑब्विसली कॅप्टन म्हणून सिलेक्ट केले कोणाला? राजूला. राजू आहे ऑब्जेक्ट म्हणून कॅप्टन हा शब्द दुसरं तिसरं काही नसून हा आहे आपला कॉम्प्लिमेंट. पण कुठला कॉम्प्लिमेंट मित्रांनो? ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. बघा, हा जो शब्द आहे हा आहे आपला ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. पुन्हा एक्सप्लेन करतो. वी सब्जेक्ट, सिलेक्टेड वर्ब, राजू ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट बद्दल दिलेली माहिती ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. जर तुम्हाला समजलं नसेल तर परत आणखी एक एक्झाम्पल घेऊया आपण. आय सॉ मंजू stealing the money. आता या वाक्यामध्ये बघा मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल तर पाहू शकता, सुरुवातीला आलेला शब्द आणि ऍक्शन करतोय म्हणून याला म्हणणार आपण सब्जेक्ट. सॉ आहे वर्ब. तुम्हाला समजलं असेल त्यामुळे आता काही मी पुन्हा एक्सप्लेन करणार नाही. मंजू काय आहे मित्रांनो? आय आणि मंजू हे दोन एक घटक आहेत का वेगळे वेगळे? ऑब्विसली ते वेगळे वेगळे घटक आहेत म्हणून मंजू कॉम्प्लिमेंट नसून ते आहे ऑब्जेक्ट म्हणून मंजू झाली ऑब्जेक्ट. आता मला सांगा, मी बघितलंय मंजूला स्टीलिंग द मनी, पैसे चोरताना. आता मला सांगा मित्रांनो, स्टीलिंग द मनी. आता तुम्ही म्हणाल इथे एक शब्द नाही आहे सर, वर तर एकच शब्द होता. इथे तुम्ही पाहू शकता काय सांगितलंय? कॉम्प्लिमेंट इज अ वर्ड और ग्रुप ऑफ वर्ड्स. म्हणजे एकच शब्द नाही तर शब्दांचा समूह सुद्धा असू शकतो आणि त्या शब्दाच्या समूहाला सुद्धा आपण कॉम्प्लिमेंट म्हणतो. तर या ठिकाणी स्टीलिंग द मनी हे एक नसून तीन शब्द आहेत, पण हे तीनही शब्द आपल्याला कोणाबद्दल माहिती देतात? सब्जेक्ट बद्दल की मग ऑब्जेक्ट बद्दल? हे शब्द आपल्याला मंजू बद्दल माहिती देत आहेत आणि मंजू कोण आहे? ऑब्जेक्ट. म्हणून जे शब्द आपल्याला ऑब्जेक्ट बद्दल माहिती सांगतील त्या शब्दाला, त्या घटकाला आपण काय म्हणायचं? ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणायचं. काय म्हणायचं? ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणायचं. आशा करतो की तुम्हाला हा पार्ट खूपच छान पद्धतीने समजला असेल. खूप छान पद्धतीने हा पार्ट समजला असेल आणि जर का तुम्ही या सगळ्या पार्टला लिहून घेतलं, पुन्हा प्रॅक्टिस केली तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की हा पार्ट तुम्ही कधीही विसरणार नाहीत. आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो, ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस,
डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच किंवा इतर कुठल्याही ग्रामरच्या वेगळ्या टॉपिकमध्ये तुम्हाला अडचण अजिबात येणार नाही. तुम्हाला व्हिडिओ समजलाय? अरे वा, छान छान. मग जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, तुम्हाला आवडला असेल, तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा. अहो कमेंटही कराच की. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही तर फायदा घेतलाय ना, तुमच्या जवळच्याच काय सगळ्यांनाच ज्ञान वाटा, सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि हो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही. आणि महत्त्वाचं बरं का, सगळ्यात शेवटचं, ते बाजूला दिसतंय बघा बेल आयकन, त्याला हिट करा, जेणेकरून हेच नाही याच्यासारखे अत्यंत महत्त्वाचे टॉपिक्स तुम्हाला अगदी वेळेवर मिळतील. धन्यवाद. नमस्कार. क्लोजिंग स्टेटमेंट